नमस्कार मित्रांनो. एन-एम-बी स्टडी कॉर्नर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आपल्या या यूट्यूब चॅनलमधून आपण आतापर्यंत तलाठी भरतीच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांच्या नॉर्मलायझेशन स्कोर नंतरच्या मेरिट लिस्ट उतरत्या क्रमाने बघितल्या आहेत. आणि आज आपण बघणार आहोत भंडारा जिल्ह्याची नॉर्मलायझेशन स्कोर नंतर उतरत्या क्रमाने असणारी मेरिट लिस्ट. व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर आपला जो चॅनल आहे तो सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या मित्र आणि नातेवाईकांना शेअर करा. चला तर मग भंडारा जिल्ह्यासाठी तलाठी पद भरतीमध्ये एकूण 67 पदांसाठी अर्ज मागवण्यात आले होते. वेगवेगळ्या कॅटेगरीनुसार जर आपण बघितलं, एस-सी 8, एस-टी 10 या पद्धतीने वेगवेगळ्या कॅटेगरीसाठी वेगवेगळी जी पदं आहे ती कमी जास्त प्रमाणात होती. असे एकूण 67 पदं होती. तर आता साहजिकच एवढ्या इतर जिल्ह्यांच्या तुलनेमध्ये कमी प्रमाणात पदे असल्याकारणामुळं भंडारा जिल्ह्यामध्ये फॉर्म भरणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्यासुद्धा ही इतर जिल्ह्यांच्या तुलनेमध्ये कमी होती. त्यामुळे साहजिकच याचा जो परिणाम आहे तो परिणाम मेरिटवरती होणार आहे. तर त्यामध्ये बघा, पहिला जो काही विद्यार्थी आहे तो 195 मार्कांचा आहे. त्याची पूर्ण जी PDF आहे आपल्या एन-एम-बी स्टडी कॉर्नर या आपल्या टेलिग्राम चॅनलवरती दिलेली आहे. आत्तापर्यंत जवळपास सर्वच जिल्ह्यांच्या ज्या काही PDF आहे त्या PDF आपण आपल्या एन-एम-बी स्टडी कॉर्नर या आपल्या टेलिग्राम चॅनलवरती त्या दिलेल्या आहेत. त्यामुळं ही PDF असेल किंवा आपल्या जिल्ह्यांच्या, इतर जिल्ह्यांच्या ज्या काही PDF आहे त्या आपण आपला टेलिग्राम चॅनल जॉइन करून त्या आपण प्राप्त करू शकता. तर या पद्धतीने बघा 190+ स्कोर असणारे 8 उमेदवार आहेत. म्हणजे बघा, जागा कमी असल्या कारणामुळं इथे खूप कमी विद्यार्थ्यांनी इतर जिल्ह्यांच्या तुलनेमध्ये जो फॉर्म आहे तो फॉर्म आपला भरलेला होता. याची जी अंतिम निवड यादी ही लवकरच लागणार आहे. साधारणतः 26 जानेवारी या दिवशी, प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी अंतिम निवड ज्यांची झाली अशा उमेदवारांना नियुक्तीपत्रे हे त्यांच्या जिल्ह्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी ते देण्याचं सरकारचं नियोजन आहे. त्यामुळं सध्या जर आपण बघितलं गेल्या 2 दिवसामध्ये वेगवेगळ्या ज्या परीक्षा आहेत त्या परीक्षांच्या अंतिम याद्या बनवण्याचं काम सुरू आहे किंवा निवड याद्या बनवण्याचं काम सुरू आहे. याचबरोबरीने काल जर आपण बघितलं तर MPSCचा जो काही रिझल्ट आहे तो रिझल्टसुद्धा डिक्लेअर झालेला आहे. त्यामुळं साहजिकच एकदम या सर्व परीक्षांचे जर निकाल सोबतच लागले तर थोड्याफार प्रमाणात जी स्पर्धा आहे ती कमी होऊ शकते. कारण MPSCमध्ये ज्यांची निवड झालेली आहे ते विद्यार्थी तलाठी पद भरतीमध्ये सहभागी होणार नाही किंवा त्याचं नियुक्तीपत्र स्वीकारणार नाही. त्यामुळं साहजिकच बाकीचे जे विद्यार्थी आहे त्यांच्या ज्या आशा आहे त्या नक्कीच वाढणार आहेत. तर अशा पद्धतीची ही आपली जी PDF आहे ती PDF आपण बघू शकता. ही जी PDF आहे ही PDF एकूणच सगळ्या कास्टची आहे. ओपन असेल, ST असेल, SC असेल, NT असेल, VC असेल. तर यामधून आपल्याला वेगवेगळ्या ज्या कास्ट आहे त्याचा जो डेटा आत्तापर्यंत आपल्याला मिळालेला नाही. त्यामुळं ही एकंदरीत एकच ही जी PDF आहे ती आपल्यासमोर आहे. तरीसुद्धा यातून आपल्या ज्या मेरिटचा जो अंदाज आहे तो मेरिटचा अंदाज आपण लावू शकता. जर व्हिडिओमध्ये आपल्याला स्पष्ट PDF जर दिसत नसेल ही, तर आपण व्हिडिओच्या सेटिंगमध्ये हाय पिक्चर क्वालिटी करून आपण हे जे इमेज आहे ती व्यवस्थितपणे बघू शकता. आणि डिटेलमध्ये ही PDF मिळवण्यासाठी आपला टेलिग्राम चॅनल आहे तो टेलिग्राम चॅनल आपण जॉइन करा. व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल आपणा सर्वांचे खूप खूप आभार. धन्यवाद.